नमस्कार मंडळी, मी प्रकाश मासाळ, एज्युकेशनल काउन्सिलर, शैक्षणिक सल्लागार. आपलं प्रकाश काउन्सिलर या चॅनलमध्ये, या शैक्षणिक उपक्रमामध्ये मी आपलं मनापासून हार्दिक स्वागत करत आहे. दुर्लभ भारतीय जन्म. आपल्या देशाला खूप जुना इतिहास आहे. हजारो वर्षांपूर्वीची जी आपली आदर्श भारतीय संस्कृती आहे, जीवन जगण्याची कला आणि दिशा देण्याचं काम या संस्कृतीनं केलेलं आहे. 10,000 पासून जुनी असणारी हा जो काय आपल्या देशाचा जो रामायणाचा इतिहास आहे, या चरित्रातील काही शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यासाठी इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट मुलांची व्हावी या दृष्टिकोनातून लव आणि कुश या चरित्राविषयी आपण समजून घेणार आहोत. खरं तर रामायणातील घटना म्हणजे त्यागांची जणू स्पर्धाच आहे. राम, भरत, लक्ष्मण, सीता, हनुमान एकापेक्षा एक खूप मोठा कर्तव्यासाठी त्यागाची स्पर्धा त्यांच्यामध्ये दिसते. आदर्श कुटुंब व्यवस्था, आदर्श व्यक्तिमत्व विकास या चरित्रांच्या माध्यमातून नक्की होऊ शकतो. आपल्या पाल्यांची, आपल्या मुलांची एक इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट व्हावी, सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टिकोनातून आपण विचार करतोय. मुलांचा आज जे मॉडर्न एज्युकेशन मुलं घेत आहेत, तंत्रज्ञानाचा अभ्यास करत आहेत, ह्या डेव्हलप कंट्री बरोबर आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. प्रत्येक विषयामध्ये आपल्या पाल्याला पैकीच्या पैकी मार्क मिळाले म्हणजे तो यशस्वी झाला का, हा प्रश्न आहे. याच्याबद्दल तुमचं काय मत आहे, नक्की तुम्ही कॉमेंट्सद्वारे मला सांगू शकता. आज आपण कुश आणि लव यांच्या चरित्राबद्दल अगदी थोडक्यामध्ये काही गोष्टी आपण समजून घेऊ शकतो. आदर्श जीवन कसं असतं याचं दर्शन या संस्कृतीमध्ये, या रामायणातील ह्या पात्रांनी दाखवलेलं आहे. आज आपण त्याचबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. थोडक्यात पण अत्यंत महत्वाचा विषय, रामायणातील ज्या काही घटना आहेत, प्रभू रामचंद्रांचं त्याग समर्पण असेल, मंत्रिमंडळ बरोबर आहे. प्रभू रामचंद्र केवळ एक पती नाही, ते केवळ एक वडील नाही, तर तो एक राजा आहे. आदर्श राजा कसा असावा, आज आपला तो आत्ता विषय नाहीये. आज आपण कुश आणि लव या विषयावर बोलणार आहोत. कुश आणि लव यांच्या जन्माच्या अगोदरची थोडीशी पार्श्वभूमी माहीत असावी म्हणून थोडक्यामध्ये काही मी मुद्दे सांगत आहे. प्रभू रामचंद्र आणि सीता, लक्ष्मण अयोध्यामध्ये वनवासाने परत आलेले आहेत. त्यांचा राज्याभिषेक झालेला आहे. राज्य सुरळीत व्यवस्थित सुरू आहे. सीता माता गरोदर आहेत आणि राज्यामधला जो काही कारभार प्रभू रामचंद्र बघतायत राजा म्हणून, काही त्यांचे गुप्तहेर संघटनेचे काही लोक गुप्तहेर खात्याचे त्यांचं काम करते. नेमकं राज्यामध्ये काय चाललेलं आहे, अयोध्या नगरीमध्ये काय चाललेलं आहे, त्याच्याबद्दलची गोष्ट प्रभू रामचंद्रांच्या कानावर पडलेली आहे आणि ते अत्यंत अस्वस्थ आहेत. हा सगळा इतिहास आपल्याला माहीत आहे. प्रभू रामचंद्र अस्वस्थ आहेत हे सीता मातेच्या लक्षात आल्यावर त्यांनीही त्याचा शोध घेतला आणि त्यांच्या लक्षात आलं की रामाने सीतेला कशी स्वीकारली वगैरे वगैरे. या सीता माता प्रभू रामचंद्रांना सांगतायत की मला तुमची सिच्युएशन लक्षात आलेली आहे, मी तुमची सहधर्मपत्नी आहे, तर मला हा निर्णय घ्यायचा आहे. स्वतःहून सीता माता प्रवासात जायचा डिसिजन घेते, परत कधीही न येण्याच्या तत्वावर. आपल्या पोटामध्ये असणारा जो गर्भ आहे, गर्भसंस्कार काय असतात हे इथं आपल्या लक्षात येतं. वाल्मिकी ऋषींच्या आश्रमामध्ये सीता माता जातात. म्हणजे लवकुश जे जन्माला आले त्याच्या पाठीमाग प्रभू रामचंद्रांनी केवळ सीतेचा त्याग केला एवढा विषय आहे का? ते राजा आहेत. आज हजारो वर्षापासून आपले पूर्वज आणि आपण
त्यांचा जन्मोत्सव साजरा करतोय। संबंध देश नव्हे जगाची राजधानी असणार हे अयोध्या नगरी। प्रभू रामचंद्रांनी केवळ 1-2 लोकांचा ऐकून निर्णय घेतला असेल का? मंत्रिमंडळ होतं, या सगळ्यांच्या माध्यमातून हा निर्णय घेतला होता। आपली गर्भवती पत्नीचा त्याग करणं हे आपल्या डोक्यात तरी बसते का? त्याच्या पाठीमागची काही कारण आहे, त्याचा आपल्याला अभ्यास करावा लागेल। पिता म्हणून त्यांनी त्यांचं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे। सीता मातेनी सुद्धा त्यांचा त्याग आणि दूरदृष्टी ठेवून त्या मुलांच्यावर काही संस्कार केलेले आहेत। त्यामुळं आई शिकली तर प्रगती झाली असं आपल्या बोलीभाषेमध्ये आपले काही स्लोगन आपण शासनाने पण राबवले, आपण ऐकतोय। 2 कुटुंबांचा उद्धार करणारी ही स्त्री आहे। त्याचबरोबर गुरु वाल्मिकी ऋषींनी त्यांना या विश्वामधलं सगळं बेस्ट मधलं बेस्ट एज्युकेशन दिलेलं आहे। उर्वरित भूमिका जी आहे ती या दोघांची आहे, या विद्यार्थ्यांची आहे। मी पालकांना इथे नम्रपणे हेच सांगू इच्छितो, आज जे आपलं मॉडर्न एज्युकेशन आहे त्याचबरोबर भारतीय संस्कृतीचा पाया आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतोय। आपण कुठेही असू, कोणत्याही स्थितीमध्ये असू, आपण चंद्रावर जाऊ तर समुद्रामध्ये जाऊ, कितीही प्रगती झाली तरी आपल्याला आपल्या पाल्यांना मुलांनी यशस्वी व्हावं, टेक्नॉलॉजीचा वापर जरी होत असला, कितीही प्रगती आपली होत असली तरी सुद्धा या विचारांची आपल्याला कास धरावी लागेल। मेहनतीला पर्याय नाही, हा महत्वाचा विषय किंवा महत्वाचा संदेश या चरित्रामधून मिळतोय। लव आणि कुश यांच्यावर सीता मातेने संस्कार केलेले आहेत। वाल्मिकी ऋषी त्यांच्यासाठी बेस्ट मधलं बेस्ट एज्युकेशन देत आहेत, टॉप ऑफ दी वर्ल्ड म्हणू आपण, अशा पद्धतीचं सर्व स्तरामधलं ज्ञान, प्रशिक्षण आणि शिक्षण ह्या दोन्ही गोष्टी मुलांना दिलेल्या आहेत। आता विषय आहे की माझा मुलगा किंवा माझा पाल्य सगळं शिक्षण घेऊन तो अमेरिकेला जाईल, परदेशामध्ये जाईल, खूप मोठे अचिव्हमेंट करेल, त्याचबरोबर मी घेतलेल्या शिक्षणाचा नेमका काय उपयोग करतोय? शेवटी महत्वाचं काय आहे, मी प्राप्त केलेलं जे ज्ञान आहे, जो अभ्यास आहे, ते कोठे आणि कसं मी वापरणार आहे यावरच माझं यश अवलंबून आहे। तर या पद्धतीने काही थोडेसे बारकावे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतोय। तर यामध्ये महत्वाची भूमिका या लव आणि कुशची आहे, म्हणजे त्या विद्यार्थ्यांची आहे, त्या पाल्यांची आहे। असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे। प्रॅक्टिस प्रॅक्टिस आणि फक्त प्रॅक्टिस। यशाची गुरु किल्ली मुलांसाठी काय असेल तर त्याचं नाव आहे रिव्हिजन। जे माझं ध्येय आहे, ते जे व्हिजन आहे, ते परत परत मी बघणं, मला ध्येय ठेवणं आणि त्याच्यासाठी मला एफर्ट्स देणं। म्हणजे यशाची गुरु किल्ली केवळ तुमच्या प्रॅक्टिस मध्ये आहे, तुमच्या रिव्हिजन मध्ये आहे। हा संदेश, हा मेसेज आपण आपल्या मुलांना दिला पाहिजे। राजाची ही मुलं आहेत, वित्ताची पैशाची कुठलीही चिंता काळजी नव्हती, तरी सुद्धा त्यांची तपश्चर्या पूर्ण झाली पाहिजे, त्यांना श्रम घेतलेच पाहिजे। हा एक खूप मोठा आदर्श आत्ताच्या या पालकांच्या समोर, आत्ताच्या समाजासमोर ही खूप मोठी भूमिका आहे की आपल्याला समजली पाहिजे। अगदी कमी वेळेमध्ये हा सगळा विषय आपल्याला सांगणं अवघड आहे। जर अन्न पचलं नाही तर अजीर्ण होणार, त्यामुळं त्याच पद्धतीनं जर मला घेतलेलं ज्ञान जर पचलं नाही तर समस्या निर्माण होऊ शकते। याच्याबद्दल मी फार सविस्तर बोलण्याची आवश्यकता नाही। करत करत अभ्यास ते जडमती होते सुजान, रसरसी अवगत आवत जात ते सील पर परत परत छान।
या पद्धतीने थोडस लव आणि कुश या चरित्रांच्या माध्यमातून आपण थोडक्यात काय समजू शकतो? राजाची मुलं आहे तरी पण तपोवन पद्धतीनं स्वतःच्या कर्तृत्वावर त्यांना पुरुषार्थ करायला लागलेला आहे, मेहनत करायला लागलेली आहे. आपल्या मुलांना मेहनतीला पर्याय नाही हा संदेश देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ती मेहनत योग्य दिशेने असायला हवी. मी मगाशी जे म्हणालो की मी मिळवलेलं ज्ञान, माहिती, विद्या त्याचा कुठे आणि कसा वापर करतोय, जगत कल्याणासाठी त्याचा वापर होतोय का, हा महत्वाचा विषय आहे. त्यांनी घेतलेलं ज्ञान परत त्यांना सिद्ध करून दाखवायला लागलेलं आहे, संघर्ष करावा लागलेला आहे. हे आपल्यासाठी खूप मोठा आदर्श आहे. आपण पालक म्हणून आपल्या मुलांच्या बरोबर खंबीरपणे आहोतच. जिथं आपल्या मुलांना करायचं आहे ते त्यांनीच केलं पाहिजे. ज्या काही भौतिक सुविधा आहेत त्या आपण आपल्या मुलांना देऊया. तुम्ही ज्या स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग मध्ये राहताय त्याप्रमाणे नक्की त्या गोष्टी त्यांना प्रोव्हाइड करा, पण मेहनतीला पर्याय नाही हा महत्वाचा विषय आपल्या पाल्यांच्या पर्यंत आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं पोहोचवला पाहिजे, हा महत्वाचा विषय आहे. प्रकाश काउन्सिलर या चॅनलच्या माध्यमातून हाच संदेश किंवा हाच एक मेसेज मी तुम्हाला देण्याचा आजच्या दिवशी प्रयत्न करत आहे. मुलांनी अभ्यास करायला पाहिजे, मेहनत करायला पाहिजे. या पद्धतीनं सातत्याने या विषयांवर आपण बोलत राहणारच आहोत. लवकुश यांच्या संदर्भातलं जे प्रशिक्षण वाल्मिकी ऋषीने दिलेलं आहे, ज्यांच्या समोर हनुमंत नतमस्तक झालेत, अर्थातच प्रभू रामचंद्रांची ही लीला आहे, भगवंताची लीला आहे, हे त्यांना माहिती आहे की हे लवकुश नेमके कोण आहे. संपूर्ण विश्वाला हलवण्याची ताकद ह्या दोन मुलांच्या मध्ये निर्माण झालेली आहे. मग जेव्हा प्रभू त्यांनी राजसूय यज्ञ केलेला आहे, अश्वमेध यज्ञ केलेला आहे, आणि ह्या अश्वमेध यज्ञामध्ये तो घोडा सोडला, ह्या मुलांनी तो अडवला. लक्ष्मण असतील, भरत असेल, शत्रुघ्न असेल, हनुमंतराय असतील, हे सगळे हारलेले आहेत आणि प्रभू रामचंद्र स्वतः येत आहेत. शिक्षणाचा नेमका काय परिणाम होतो, विद्येचा नेमका काय परिणाम होतो, हे या दोन चरित्रामधून दिसतंय. वाल्मिकी ऋषी येऊन त्यांचं समायोजन करतायत, त्यांचं अंडरस्टँडिंग, गैरसमज दूर करतायत. एक मोठा विध्वंस होता त्याच्यापासून ते थांबवतायत. हा कोचचा महत्वाचा भाग असतो, ही गुरुची भूमिका असते. असे अनेक अँगल आपल्याला त्याच्यावर विचार केल्यानंतर लक्षात येतील. तर त्यामुळं परत आपण एकदा नवीन विषयाने भेटत राहूया. तोपर्यंत धन्यवाद.